माहूर गडावर नवरात्र, दत्त जयंती, रक्षाबंधन व दर पौर्णिमेसह अनेक यात्रा माहूर गडावर भरल्या जात असतात। त्यापैकीच एक यात्रा म्हणजे चैत्र महिन्यात असलेली चंद्रपूरची महाकाली मातेची यात्रा। ही यात्रा सलग 5 दिवस चालू असते। या यात्रेमध्ये भाविक अत्यंत गोरगरीब मजूर वर्ग येत असतो। मोलमजुरी करून ट्रक टेम्पोने भाविक भर उन्हामध्ये दर्शनासाठी येतात। हनुमान जयंतीच्या पौर्णिमेच्या दिवशी ही यात्रा चंद्रपूर वापसी होऊन माहूर मार्गे आपापल्या घरी जात असतात। चंद्रपूर येथील महाकाली मातेचे दर्शन घेऊन माहूर गडावर दर्शनासाठी येतात। नवरात्र उत्सवामध्ये माहूर गडावर येणाऱ्या भाविकांची अत्यंत काळजी घेतल्या जात असते। महाप्रसादामध्ये फराळासहित जेवणाची व्यवस्था करण्यात येत असते। तसेच प्रत्येक पायरीवर थंडगार पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात येत असते। परंतु चैत्र महिन्यात एप्रिल महिन्यामध्ये भर उन्हातान्हात हे गोरगरीब भाविक गडावर दर्शनासाठी दाखल होतात। भाविकांना उन्हामध्ये थंडगार पाणी पिण्यास मिळावे ही अपेक्षा त्यांच्याकडून केली जात असून सुद्धा त्या ठिकाणी पाणी मिळत नाही। नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये प्रत्येक भाविकांना सुविधा देण्यात येत असते। ही सुविधा इतर भाविकांना का देण्यात येऊ नये असा प्रश्न सध्या भाविकांमधून निर्माण होत आहे। एप्रिल महिन्याच्या कडक उन्हात थंडगार पाण्यापासून भाविकांना नेहमीच वंचित राहावे लागत आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।